मुंबई नाशिक महामार्ग सध्या वाहतूक कोंडीने बेजार झालेला आहे आणि या वाहतूक कोंडीचा त्रास हा संपूर्ण वाहन चालक असतील, नागरिक असतील, प्रवासी असतील, या सर्वांनाच भोगावा लागतोय। आज जर आपण पाहिलं तर या मुंबई नाशिक महामार्गावरील जो प्रवास आहे हा अत्यंत त्रासदायक असा प्रवास झालेला आहे आणि त्यामुळे त्या अवघ्या 2.5 तासाच्या प्रवासासाठी आता 7 ते 8 तास लागतात। या रस्त्यावर असलेले असंख्य खड्डे, त्यासोबतच या रस्त्यावरील वाहतूक कोंडी यामुळे सर्वच वाहन चालक आता बेजार झालेले आहेत। आपण जर पाहिलं तर नुकताच या मुंबई नाशिक महामार्गासंबंधाचा विषय जो आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा काल विशेष अशी बैठक घेतली आणि त्या बैठकीत सुद्धा MSRDC असेल, वाहतूक पोलीस असतील, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, या सर्वच विभागांना निर्देश दिलेले आहेत की येत्या 8 दिवसात या रस्त्यावर वाहतूक कोंडी जर सुरळीत नाही झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करणार। परंतु आत्ताच्या घडीला कारवाई होईल तेव्हा होईल, परंतु सध्या या रस्त्यावरील वाहतूक तरी सुरळीत व्हावी एवढीच मागणी नागरिकांची होते। या रस्त्यावरती अपुऱ्या असलेले वाहतूक पोलीस आणि त्यासोबतच अनिर्बंध अशी वाहनं आणि त्यामुळे त्या रस्त्यावरती आता फार मोठ्या वाहतूक कोंडीला सर्वसामान्यांना सामोरं जावं लागते। आत्ताच्या घडीला मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील खडवली नाका ते थेट वडप्यापर्यंत 5 ते 6 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। भिवंडी संजय भोळ, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।